नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण पास्ताची रेसिपी पाहणार आहोत. पण ही रेसिपी पाहण्या अगोदर मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पास्ताची रेसिपी लहान मुलं खूप आवडीनं खातात आणि ही पास्ताची रेसिपी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतो. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. अशाच एका वेगळ्या पद्धतीनं मी पण ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला हा पास्ता घ्यायचा आहे आणि तो एका पातेल्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही जर छोटं पॉकेट असेल तर छोटं घ्या. माझ्याकडे मोठं आहे, त्यातलं मी हाफ घेतलेलं आहे. साधारणतः 1 वाटी हा पास्ता आहे. नंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदा क्लीन करून घेणार आहे. एकदा स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि हा पास्ता मी सुरुवातीला शिजवून घेणार आहे. यासाठी मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवलेलं आहे. आता हा पास्ता आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. शिजायला साधारणतः 10 मिनिट लागतात. आणि मधून आपल्याला काय करायचं आहे, चमच्याने फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे तो काय होतं तर ते चिकटत नाहीत एकमेकांना पास्ते. आता पास्ता उकळत आलेला आहे, तरी पण अधूनमधून आपण चेक करायचा शिजला का नाही. आणि ज्यावेळेस पाणी आटेल ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता पास्त्यातलं पाणी आटत आलेलं आहे. अजून एकदा मी चमच्याने हे हलवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की मी सुरुवातीला पास्ते शिजायला टाकले होते त्यावेळेस खूप बारीक होते आणि आता ज्यावेळेस शिजलेले आहेत त्यावेळेस हे पास्त्यांचा आकार चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अजून 2 मिनटं आपण गॅसवरती हे ठेवणार आहोत. थोडं पाणी टाकलं आहे कारण ते चिकटायला लागलेले आहेत. त्यानंतर 1 प्लेट मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. म्हणजे वाफेखाली अजून जास्त फुगून मोठे होतात. तुम्ही बघू शकता वाफेखाली खूप फुगून असं मोठं झालेले आहेत. वाफ राहिल्यामुळे काय होतं तर त्यातला कच्चापणा जरा निघून जातो आणि जरा जास्त पातळ पण होतात मोठे झाले की, आणि ते लगेच तुटतात खाण्यासाठी. आता एकदा अजून चमच्याने हलवून घेणार आहे मी. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या त्याला एक शोधून घ्यायचं आहे आणि नंतर ते 2 मिनिटासाठी साईडला ठेवायचे आहेत. त्यामुळे काय होतं तर पाणी निघून जातं. पण मी एकदा ज्यावेळेस शिजलेत ना त्यावेळेस पण हे धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे केले आहेत. त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे. आता मी कांदा चिरून घेणार आहे. कांद्याचं तुम्ही उभं पण चॉप करू शकता, नाहीतर आडवं पण करू शकता. तुम्हाला जे आवडेल तसे त्या पद्धतीने तुम्ही कांद्याची चॉप करू शकता.
कारण तेलामध्ये नंतर हे कांदा आहे तो परतला जाणार आहे. आता कांदा तर चिरून झालेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो मी घेत आहे. आता टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया. आता टोमॅटो पण चिरून झालेला आहे. त्यानंतर मिरची चिरत आहे. तुम्ही मिरची आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर नका टाकू, कारण नंतर सॉसेसमध्ये पण ते असणार आहेत, ग्रीन चिली सॉस. नंतर मी हिरवीगार अशी कोथिंबीर कट करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला कढई गॅसवरती ठेवायची आहे. कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे. आता तेल गरम झाले की आपण बाकीची पुढची तयारी करून घेऊया. आता तेल गरम होत आहे. तेल गरम झाले की सुरुवातीला आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे. गॅस मी फुल ठेवलेला आहे. नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो पण तेलात परतून घ्यायचा आहे. नंतर मी मिरची टाकलेली आहे. हे सर्व आपण तेलात परतताना गोल्ड कलर चेंज होईपर्यंत परतायचं आहे. नंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकला आहे. आता आपण सॉसेस टाकूया. सुरुवातीला मी सोया सॉस टाकलेला आहे. तोही तेलामध्ये परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. तो पण आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे. नंतर मी रेड चिली सॉस टाकलेला आहे. तुम्ही तुमचं प्रमाण आहे ना ते तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. लहान मुलं आहेत त्यामुळे मी प्रमाण थोडंसं कमी ठेवलं आहे. नंतर लसूण जिंजर पेस्ट टाकलेली आहे. नंतर टोमॅटो सॉस आपल्याला ह्याचं प्रमाण तेवढं जास्त ठेवायचं आहे.
आपण तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस, जिंजर सॉस, नंतर आपल्याला पास्ता मसाला एक छोटी 5 वाली पुडी आहे. ही पण निम्मी टाकायची आहे, सगळी नाही टाकायची एका वेळेस, कारण तुमचं पास्ताचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही हा पास्ता मसाला पण कमीच टाका. त्यानंतर मी शेजवान चटणी टाकणार आहे. ती पण थोडीशीच टाकायची, जरा तिखट असते. आता आपण जे सगळे सॉसेस टाकलेले आहेत ते एकदा तेलामध्ये आपण परतून घेऊया. आणि नंतर आपण पास्ता ह्याच्यामध्ये टाकूया. आणि हा पास्ता आपण परतून घेऊया. उलटण्याने हा सर्व पास्ता आपण परतून घेणार आहोत. आणि हा पास्ता आपण आता परतून घेऊ व्यवस्थित उलटण्याने धरून. सर्व मसाले आहेत ते आपल्याला पास्ताला लागेल अशा पद्धतीने कढईमध्ये हा पास्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे. सॉस असते त्यामुळे कढई घसरते, कढई घट्ट अशी धरायची आहे. वरून मी थोडासा पास्ता मसाला टाकला आहे, म्हणजे त्याने जरा कलर अजून ऑरेंज दिसेल. तुम्ही बघू शकता खूप छान असा पास्ता आपला बनवलेला आहे. लहान मुलं अगदी आवडीनं खातात. विकतचं खाण्यापेक्षा कोणत्याही गोष्टी आपण घरी बनवलेल्या खूप छान राहतात, कारण विकतमध्ये ह्याचं प्रमाण पण खूप असतं आणि ते कधीचं असतं हे आपल्याला माहिती नसतंय. वरून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. लहान मुलांसाठी जर बाहेरचं खाऊ वाटत असेल काही तर ते त्यांना घरीच बनवून द्या. बाहेरचं बनवल्यामुळे त्यांना पोटाचा त्रास होतो. तसेच काही जण याच्यामध्ये अजिनोमोटो पण टेस्टसाठी टाकतात, पण ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसते. तुम्ही ज्या बाहेरच्या मुलांना वस्तू खाऊ वाटतात त्या घरीच बनवा. आता मी वाफ येण्यासाठी मी इथं एक झाकण ठेवलेलं आहे, कारण काय होतं थोडं सॉसेस आहेत ते जिरून जातात पास्त्यामध्ये. आता मी एक वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा पास्ता आणि एकदम खमंग असा याचा वास दरवळत आहे. आणि जसं विकत असते सेम तसा हा पास्ता घरगुती मी बनवलेला आहे. घरच्या साहित्यामध्ये फक्त मी सॉस विकत आणलं होतं. खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि खूप छान पास्ता शिजलेला आहे. आता आपण एकदा परतून घेऊया. आपला पास्ता घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी साहित्यात आपण बनवलेला आहे. आता मी ही गार्निशिंग करून दाखवते. त्याच्यासाठी मी इथं गार्निशिंगसाठी मी बटर वापरला आहे. आपला पास्ता बनवून तयार आहे. आवडल्यास लाईक, कमेंट